नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. खरं तर आता इकडे टीम पृथ्वी आणि टीम आकाश अशा दोन टीम झालेल्या आहेत. म्हणजे जानकी ऋषिकेश यांची टीम पृथ्वी आहे, तर दुसऱ्या बाजूला टीम आकाश आहे, ती म्हणजेच इकडे मकरंद आणि त्याच्या ऑफिसमधली लोक. तर हा आता सामना का होत आहे, नक्की कशासाठी ह्या स्पर्धा खेळायला घ्यायला लागत आहेत, ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आता रस्सीखेचची स्पर्धा ही टीम पृथ्वी आणि टीम आकाशमध्ये सुरू आहे. त्यावेळेस काय गोंधळ उडणार आहे, नक्की काय होणार आहे, ते आपण पाहत असतो. कारण इकडे जानकीच्या हाताला काहीतरी लागले असं मुद्दामच मकरंद बोलतो आणि त्या क्षणी ऋषिकेशने दोर सोडलेला असतो आणि जानकीला पाहत असतो. हे सगळं त्याने मुद्दाम केलं हे जानकी ओरडून सांगते. तेव्हा ऋषिकेश हरलेली बाजी एका दमात जिंकून घेतो आणि फायनली हा गेम त्यांनी जिंकलेला असतो. कारण हा खेळ जे जिंकतील त्यांचीच जानकी होणार असं चॅलेंज लागलेलं असतं. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे जानकी आणि ऋषिकेशचे 10 लाख रुपये चोरलेले असतात मकरंदने. आता त्याला मायाने सांगितलेलं असतं की एक गोष्ट लक्षात ठेव, तू मास्कमॅन बनून तिच्या आयुष्यामध्ये आता अडथळे आणायचे आणि त्याच वेळेस एक काम करायचं, ते म्हणजे दुसरीकडून की जेव्हा मास्कमॅन बनून तो अडथळे आणणार त्याच वेळी दुसऱ्या बाजूने तू जायचं आहे आणि मकरंद बनून मदत करायची आहे, हे सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र हे सगळं तो मुद्दाम करत असतो हे जानकीला सुद्धा माहिती असतं. कारण जानकीने आता त्या हातावरचा तो टॅटू पाहिलेला आहे, म्हणजेच तो मकरंदचा टॅटू आहे. हे जवळजवळ जानकीच्या लक्षात आलेलं असतं, पण एवढं तिला क्लिअर होत नाही. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा आता जानकी ऋषिकेशला म्हणत असते की नाही ऋषिकेश, आपण नाही स्वीकारू शकत हे सगळं. कारण आत्ता सध्या आपल्याला काय प्रॉब्लेम आहेत हे आपल्याला फेस करावं लागणार आहे, असं म्हणत जानकी आता बोलत असते. तेव्हा इकडे आता मकरंद म्हणत असतो की हे बघ, एवढ्या शॉर्ट नोटीसवर तुला कोणीच एवढे पैसे देणार नाही आहे. एवढे पैसे मी इथं घेऊन आलेलो आहे, तू नाकारू नकोस. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणत असतो की नको आहेत आम्हाला तुझे पैसे. इवन जानकीसुद्धा तेच सांगत असते. परंतु तो म्हणत असतो की हे बघ, मी आत्ता द्यायला तयार आहे, एवढ्या कमी वेळात तुम्हाला कोणीच एवढे पैसे देणार नाही. तेव्हा सारंग म्हणतो की दादा, तो म्हणतोय ते अगदी बरोबर आहे, तुझ्या लक्षात येते का? कारण एक गोष्ट लक्षात घे, आत्ता सध्या आपल्याला 20 लाख रुपये लागणार आहेत. एक तर 10 लाख रुपये चोरीला गेले त्या दौलतरावांचे आणि दुसरे 10 लाख म्हणजे त्या पाटीलच्या बायकोला द्यायचे आहेत. त्यामुळे आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. त्याचं म्हणणं ऐकलं आणि आपण दोन टीममध्ये जर ही स्पर्धा खेळली, कारण स्पॉन्सर तर तो असणार आहे असं ठरलेलं आहे. आणि जी स्पर्धा जिंकेल त्याला ते पैसे मिळणार, बक्षीस मिळणार आणि त्याचबरोबर त्याला जानकीसुद्धा, अशी त्याने अट ठेवलेली असते. तेव्हा जानकी ऋषिकेश सगळेजण पाहत राहतात हे सगळं काय आहे. तेव्हा जानकी स्पष्टपणे पुढे येते आणि पटकन पुढे येते आणि सांगून जाते की हो, तयार आहे मी, मान्य आहे मला तुझी अट, घेतलं मी तुझं चॅलेंज, एवढं स्पष्टपणे ती सांगते. तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणत असतो, जानकी तुला कळत नाही आहे का, तू काय करतेस, असं नको करू. तेव्हा मात्र तो ऐकायलाच तयार नसतो. जानकी सांगितलेलं ऐकतच नसते. आता मात्र ह्या स्पर्धा होणार आणि मग जानकी आणि ऋषिकेश फायनली एकत्र येतात. कारण आता जानकीने तर होकार दिलाय. इकडे सारंग सौमित्र पण तेच म्हणत आहेत. खरं तर नाना एवढ्या शॉर्ट नोटीसवरती 10 लाख रुपये द्यायला तयार आहेत, तरीही ऋषिकेशला ऐकायचं नाही आहे आणि ऋषिकेशने या स्पर्धेत आता उतरण्याचं ठरवलं. आता जानकीने हा पर्याय निवडलेला आहे. तेव्हा मात्र मकरंद म्हणतो, अगं तुला काहीच वाटत नाही आहे का, तू तयार कशी झाली? तेव्हा जानकी स्पष्टपणे सांगते की माझा ऋषिकेशवरती पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतलेला आहे. आता मात्र इकडे ऋषिकेश आणि जानकी मकरंदच्या पुढे उभे असतात. तेव्हा मकरंद त्यांना म्हणतो की काय एवढा ओव्हर कॉन्फिडन्स? तेव्हा जानकी आणि ऋषिकेश सांगू लागतात की आम्ही दोघं आहोत आणि जोपर्यंत आमची एकी आहे तोपर्यंत आम्हाला कोणीच हरवू शकणार नाही, असं इकडे जानकीने
मकरनला सांगितलेलं असतं. आता सारंग, सौमित्र सगळेजण तिथं असतात, कारण आता सारंग आणि सौमित्रलाही जानकी आणि ऋषिकेश यांच्या नात्याबद्दल बऱ्याच गोष्टी कळायला लागलेल्या आहेत आणि त्यांनाही लक्षात येत आहे की जानकी आणि ऋषिकेश एकमेकांच्या प्रेमात पडत आहेत. आता इथे तर स्पष्टच झालेलं असतं. जानकीने तेवढं क्लिअरही केलेलं आहे की जानकी आणि ऋषिकेश दोघंही या पद्धतीने आता खेळणार आहेत. आता कोणता पर्याय नव्हता, म्हणून हा पर्याय जरी निवडलेला असला तरीही या सगळ्यातून आता कशी माहिती काढायची, नक्की काय करायचं आहे, या गोष्टी तेवढ्या वाटतात तेवढ्या सोप्या नसतात. परंतु आता ह्या सगळ्या गोष्टी फेस करतच पुढं जायचं आहे हे यांच्या लक्षात आलेलं असतं. त्यासोबतच आता जानकी थोडीशी घाबरलेली असते. तिला असं वाटत असतं की नक्की काय होईल, यातून मी व्यवस्थित मार्ग काढू शकेल ना, असं जानकीला वाटत असतं. परंतु ऋषिकेश आणि जानकी जेव्हा दोघं एकत्र येतात तेव्हा त्यांना कोणीच अडवू शकत नाही आणि कोणीच हरवू शकत नाही. ही गोष्ट ही तेवढीच लाखमोलाची आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता जानकी आणि ऋषिकेशने हात मिळवलेला आहे आणि मकरनला तोंडावर पाडले. खरं तर मकरन चॅलेंजसाठी जानकीचा हात हातात मागत असतो, तर जानकीने इकडे एक काम केलेलं असतं. ऋषिकेशच्या हातात हात दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं, जोपर्यंत आम्ही दोघं एकत्र आहोत तोपर्यंत कोणीच आम्हाला वेगळं करू शकणार नाही. असं म्हणत जानकीने एक वेगळीच जानकी आज दाखवलेली असते आणि तेव्हा मात्र हा मकरन तिच्याकडे पाहतच राहतो. त्याचं तोंड पडलेलं असतं, तोंडावर 12 वाजलेले असतात. आता उद्याचा दिवस हा स्पर्धेचा दिवस असतो आणि त्याचवेळी अनाउन्सर अनाउन्समेंट करत असतो आणि त्याचवेळी पाहायला मिळतं ते म्हणजे की आता टीम पृथ्वी, जानकी, ऋषिकेश, सारंग आणि सौमित्र यांची जी टीम आहे ती टीम पृथ्वी आहे. तर मकरंद आणि त्याच्या ऑफिसमधले त्याचे जे कलिग्स यांची टीम आहे ती टीम आकाश. आता यांच्यामध्ये पहिली स्पर्धा रंगणार असते, पहिला खेळ असतो तो म्हणजे रस्सीखेच. आता रस्सीखेचमध्ये नक्की काय काय करणार टीम पृथ्वी आणि टीम आकाश, हे दोघं एकमेकांच्या पुढे एकमेकांच्या अपोजिटला उभे राहिलेले आहेत आणि त्याचवेळी आता त्यांच्या दोघांमध्ये रस्सीखेचचा सामना सुरू झालेला आहे आणि इकडे मकरनला कळत असतं की त्याची ताकद कमी पडते, त्याची ताकद कमी पडते आणि मकरन मग एक डावपेच खेळतो. तो इकडे ऋषिकेशला म्हणतो की जानकी काय झालं, असं मुद्दामच अचानक बोलू लागतो. तेव्हा ऋषिकेश हातातला दोर सैल करतो आणि तो इकडे जानकीकडे पाहू लागतो. जानकी म्हणते, ऋषिकेश काही झालेला नाही आहे, तो मुद्दाम करतोय, तुला लक्षात येते का, असं जानकी सांगते. आणि तोपर्यंत मकरनने इकडे पूर्ण रस्सी खेचत आणलेली असते, पण ऋषिकेशने जीवाची पूर्ण ताकद लावून ती रस्सी माघारी ओढलेली आहे आणि इकडे ऋषिकेश, जानकी सगळेजण आता एकत्र आलेले आहेत आणि जानकीने ऐनवेळी हुशारी दाखवल्यामुळं हे सगळं शक्य झालेलं आहे. आता ऋषिकेश आणि जानकी पहिली रस्सीखेचची तर स्पर्धा जिंकणार आहेत. पुढे काय होणार ते आपण पाहणार आहोत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.